विविध भारती पुणे ठळक बातम्या. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळे यांना कल्याणीनगर अपघात प्रकरणी संस्था प्रमुख म्हणून कारभारावर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याच्या कारणावरून सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. डॉक्टर काळे यांचा पदभार डॉक्टर चंद्रकांत म्हस्के यांना देण्यात आला आहे. डॉक्टर अजय तावरे आणि अतुल घटकांबळे यांना निलंबित करण्यात आलं आहे. डॉक्टर श्रीहरी हाळनोर कंत्राटी असल्यानं त्यांची सेवा रद्द करण्यात आली आहे. जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या समितीनं दिलेल्या चौकशी अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पुण्याच्या बाणेर बालेवाडी हायस्ट्रीट भुगाव भुकुम वाकड या परिसरात पब बार उशिरापर्यंत सुरू राहत आहेत. हे पब आणि बार बाहेरून बंद असले तरी आतून सुरू असतात. त्यामुळे या भागात अजूनही उशिरापर्यंत धिंगाणा सुरू असतो. तो रोखला जावा अशी मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. शहरात वाढत असलेल्या पबच्या उच्छादाच्या पार्श्वभूमीवर धंगेकर यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागणीचं पत्र दिलं. रात्री 11 नंतर मद्यविक्री केली जात नसल्याचं सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात मद्यविक्री राजरोसपणे सुरूच आहे. त्यामुळे धिंगाणा वाढला असल्यानं स्थानिक नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे असं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. मुंबईतील जपान कॉन्सुलेट जनरलकडून पुणे विद्यापीठाला विविध विषयांची 65 पुस्तकं भेट देण्यात आली. जपानचे मुंबईतील कॉन्सुल जनरल यागी कोजी यांनी कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांना पुस्तकांचा भेट संच दिला. उच्च शिक्षणासाठी दोन्ही संस्था एकत्र येऊन काम करतील. विद्यार्थी आणि शिक्षक देवाणघेवाण कार्यक्रम सुरू करण्यावर चर्चा केली जाईल असं याप्रसंगी यागी कोजी म्हणाले. पुणे आणि परिसरात आज आकाश अंशतः ढगाळ राहील. कमाल 35 अंश तर किमान 24 अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10 वाजून 58 मिनिटांनी.